नमस्कार मित्रांनो, मोस्ट अवेटेड सेशन इंडियन इथोज अँड बिझनेस इथिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही खूप रिक्वेस्ट करतात की सर नेक्स्ट पार्ट कधी येईल, नेक्स्ट पार्ट कधी येईल. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की आपलं नेक्स्ट पार्ट घेऊन आलेलं आहे. ह्या पर्टिक्युलर युनिटमध्ये आपण युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 हे कंबाईनली बघणार आहोत. तर युनिट नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे, इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट दिलेलं आहे आणि युनिट नंबर 3 मध्ये बिझनेस इथिक्स दिलेलं आहे. काय असतं इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस इथिक्स काय असतं, ह्या सगळ्यांची गरज काय असते, आपण इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंटमध्ये काय शिकतो, आपल्या प्रिव्हियस लोकांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, ठीक आहे, इंडियन कल्चर काय सांगतं, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वामी, स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पुढे प्रोसीड करण्याच्या अगोदर एक सर्वांना रिक्वेस्ट आहे, थोडंफार कंटेंट आवडत असेल तर लाईक शेअर करा, तुमच्यासारख्या इतर मित्रांचा पण फायदा होऊ द्या. त्याच्यामुळे हे कंटेंट शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. त्याच्यामुळे आवर्जून विनंती आहे, तुम्ही शेअर करत चला. ठीक आहे, सगळ्यात पहिलं आपण आज बघणार आहे PYQ. हे PYQचे सेशन्स आहेत, कसे पेपर येतात, काय येतात, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेलच, तुम्ही जाऊन बघू शकता. PYQ अटॅच केलेले आहेत मी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहे सगळ्यात पहिल्यांदा इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट काय असतं, म्हणजे इंडियन मॉडेल काय सांगत असतं की मॅनेजमेंटमध्ये काय योगदान आहे इंडियन मॉडेलचं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले इंडियन मॉडेल काय असणार आहे, पीपल सेंट्रिक असणार आहे, सगळ्या लोकांचं भलं सोचणार आहे, होलिस्टिक असतं, लॉंग टर्म स्ट्रॅटेजी थिंकिंग करणारं असतं, कम्युनिटी डेव्हलपमेंट करणारं असतं, रिस्क कमी करण्याचं असतं, जास्तीत जास्त लोकांना कसं फायदा होईल ह्याकडे इंडियन मॉडेलचं लक्ष असतं. ठीक आहे, मॅनेजमेंटमध्ये. तर कसं मॅनेजमेंट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सर्व गोष्टी आहेत त्याच्यात. तर स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट इज नथिंग बट द ब्लेंड ऑफ ट्रॅडिशनल ॲज वेल एज मॉडर्न प्रॅक्टिसेस. ठीक आहे, आपण ट्रॅडिशनल गोष्टीचं प्लस मॉडर्न गोष्टीचं पण इम्प्लिमेंट करतो, त्याच्यामुळं आपलं हे ब्लेंडिंग मेथड आहे. ठीक आहे, फोकसिंग ऑन पीपल, इथिक्स, ठीक आहे, लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी, कम्युनिटी ओरिएंटेशन, इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग. ठीक आहे, अँड ऑल दिस कंबाईनली गिव्स द इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, तर कसे फॉर एक्झाम्पल काय याचं, तर सगळ्यात पहिलं पीपल सेंट्रिक आहे. ठीक आहे, पीपल सेंट्रिक आहे. नंतर आहे इथिकल लिडरशिप आणि व्हॅल्यूज असतात आपल्या इंडियन मॅनेजमेंटमध्ये. होलिस्टिक आणि लॉंग टर्म स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट असते. त्याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी असते. आपण फ्लेक्झिबल असतो, ॲडॅप्टेबल असतो. इन डिटेल बघणार आहोत, त्याच्याकडे आपल्याला जास्त काळजी करण्याची गरज नाही, इन डिटेल बघूया आपण. ठीक आहे, काही लोकांचं म्हणणं होतं की स्पीड थोडी जास्त होते, कारण स्पीड आपण थोडी जास्तच ठेवतो, त्याच्यामुळे फास्टमध्ये कव्हर करायचं. फास्ट ट्रॅक कोर्स आहे, क्रॅश कोर्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला मल्टिपल जस्ट एक ओरिएंटेशन देणार आहे, कसं असतं, काय गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, एक ब्रीफ अंडरस्टँडिंग भेटली विद्यार्थ्यांना तर तो स्वतः काहीतरी लिहून येऊ शकतो. तर आपलं जास्तीत जास्त महत्त्व कशाला देतो, तर ब्रीफ अंडरस्टँडिंगला देतो महत्त्व. ठीक आहे, स्लाइड्स पण आपण खूप लेंदी बनवलेत. का बनवलेत लेंदी, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवलेत. विद्यार्थी डायरेक्ट व्हिडिओ बघून जातो, व्हिडिओमधले काय पॉईंट्स त्याला आठवतात, ते पॉईंट्स त्याच्याच तसं तो राईट डाऊन करून शकतो. त्याच्यामुळे लेंदी स्लाइड्स, एक्सप्लेनेशनला स्लाइड्स खूप छोट्या असतात. ठीक आहे, फक्त पॉईंट एक्सप्लेन करायचा असतो. परंतु हे एक्झाम ओरिएंटेड सेशन्स असल्यामुळे आपण स्लाइड्स मोठ्या बनवतो, लेंदी बनवतो. त्याच्याबद्दल तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता की बाबा मोठे स्लाइड्स कशाबद्दल आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे कम्युनिटी ओरिएंटेशन आहे. जास्तीत जास्त कम्युनिटीबद्दल कसं करतं आपण इंडियन मॉडेल, काय महत्त्व आहे इंडियन मॉडेलचं, आणि इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग कशी असते. सगळ्यात पहिलं पीपल सेंट्रिक. आपण पीपल सेंट्रिक म्हणजे लोकांचं भलं, लोकांचं वेलफेअर, ह्या गोष्टी बघत असतो. तर काय म्हणलेलं आहे तर बघा, इंडियन मॅनेजमेंट प्रायोरिटाइज द एम्प्लॉईज वेलफेअर, डेव्हलपमेंट अँड लॉयल्टी. ठीक आहे, तर टाटा ग्रुप एक्झाम्पल काय, टाटा ग्रुप प्रोव्हाइड करतं एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग, हेल्थकेअर बेनिफिट्स देतं, सपोर्टिव्ह वर्क एन्व्हायरमेंट देतं, त्याच्यामुळे काय हाय एम्प्लॉई लॉयल्टी बिल्ड होत असते. तर हे टाटा ग्रुपचं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे की कसं हे आपल्याला पीपल सेंट्रिक अप्रोचमध्ये मदत करतं. नेक्स्ट आहे इथिकल लिडरशिप आहे. इथिकल लिडरशिपमध्ये काय असतं, जास्तीत जास्त त्याचे इथिक्स असणार, प्रिन्सिपल्स असणार, त्या प्रिन्सिपलला धरून आपण काम केलं पाहिजे लीडरने. तर ते लीडरसाठी काय काय प्रिन्सिपल असू शकतात, तर सगळ्यात पहिला ऑनेस्टी राहू शकते, इंटिग्रिटी असू शकते, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या लीडरला एकदम एक जनसामान्यातला प्रतिनिधी बनवू शकतो. ठीक आहे, आणि काही व्हॅल्यूज असतात पॅरामीटरली, ते व्हॅल्यूज खूप फोकस करणं गरजेचं असतं जर इथिकल लीडर बनायचं असेल तर. तर काय, लीडरशिप इज एक्सपेक्टेड टू बी इथिकल, व्हॅल्यू ड्रिव्हन, रिफ्लेक्टिंग एन्शियंट इंडियन फिलॉसॉफी. एन्शियंट इंडियन फिलॉसॉफीमध्ये व्हॅल्यूजला खूप महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, इन्फोसिसचं एक लाईव्ह एक्झाम्पल बघतो. काय इन्फोसिसचं लाईव्ह एक्झाम्पल, तर नारायण मूर्ती आहे ना, यांनी खूप खूप मदत केलेली आहे. खूप म्हणजे त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, इथिकल प्रिन्सिपल्स, लोकांना जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट, त्यांचं भलं कसं होईल, ह्या गोष्टीकडे त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं ते इथिकल लिडरशिपमध्ये त्यांचं आपण एक एक्झाम्पल ॲज अ कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तर स्ट्रॉंग स्टेक होल्डर ट्रस्ट बनवलं आहे त्यांनी. ठीक आहे, नेक्स्ट आपलं होलिस्टिक आणि लॉंग टर्म थिंकिंग असते. आपलं कुठलंही काम करायचं आहे तर आजचा विचार नाही करत आपण, लॉंग टर्ममध्ये जास्तीत जास्त बेनिफिट भेटले पाहिजे, तेच हे आपलं होलिस्टिक आहे. त्याच्यामध्ये काय, अमूल एक एक्झाम्पल आहे भारी. त्यांनी कसं कोऑपरेटिव्ह सगळं शेतकऱ्यांनी एकत्र आणून लॉंग टर्म थिंकिंग केलं. लॉंग टर्म थिंकिंग केल्यामुळे आज ते एकदम प्रॉफिटेबल आहे, आणि त्याच्या एरियामध्ये जेवढे कोऑपरेटिव्ह, जेवढे फार्मर्स आहेत, सगळ्यांचं भलं झालेलं आहे अमूलमुळे. हे असे आपले लॉंग टर्म थिंकिंग आहे इंडियन मॅनेजमेंटमध्ये. ठीक आहे, फ्लेक्झिबिलिटी, अकाउंटेबिलिटी आहे. आपण नवीन नवीन सिच्युएशनला अडॅप्ट करतो. नवीन सिच्युएशन जे येतात, अनसर्टन सिच्युएशन, त्याला फ्लेक्झिबल राहतो की त्याच्यानुसार आपण वागत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल आहे कोविड-19मध्ये आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग, व्हेंटिलेटर, PPE किट्स काहीच नव्हते आपल्याकडे, बनवत नव्हतो आपण, 1-2% बनवत होतो. तर एका
वर्षाच्या आत आपल्याकडे एवढी मोठी इंडस्ट्री झाली की आपण एक्सपोर्ट करायला लागलो. तर ही झाली फ्लेक्झिबिलिटी. देन आहे कम्युनिटी ओरिएंटेशन, जास्तीत जास्त समाजाचं भलं करणार आहे. त्याचं एक्झाम्पल काय, विप्रोचं फाउंडर आजिम प्रेमचंद आहेत, त्यांचं 50% कॉन्ट्रीब्युशन आहे सोसायटीसाठी. म्हणजे त्यांचं जेवढे नेटवर्थ आहे त्यांनी काय केलेलं आहे, 50% ऑफ अबो सोशल बेनिफिटसाठी, सोशल वेलफेअरसाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. हे कम्युनिटी ओरिएंटेशन आपल्याला शो करत असतं. ठीक आहे. इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग आहे, सगळ्या लेवलला, सगळ्या पार्टिसिपेंटला, सगळ्या स्टेक होल्डर्स आतमध्ये घेऊन एक इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर हे इन्क्लुझिव्ह डिसिजन मेकिंग आपल्या इंडियामध्ये आहे. तर याचं आन्सर असं लिहायचं स्टेप बाय स्टेप, आणि याचं कन्क्लुजन कसं लिहायचं बघा. इंडियन मॉडेल ऑफ मॅनेजमेंट इफेक्टिव्हली combines the ethical leadership, people-centric approach, long-term feasibility, adaptability, community orientation, and inclusive decision making. Companies like Tata, Infosys, Mahindra, Wipro exemplify these principles. ठीक आहे, अशा टाईपने इंट्रोडक्शन लिहू शकता तुम्ही आणि कन्क्लुजन पण करू शकता ह्याच टाईपने. नेक्स्ट आहे कर्मा. लॉ ऑफ कर्मा काय सांगतं आपल्याला, जे आपण ह्या आयुष्यात करणार आहे, ठीक आहे, टिट फॉर टॅट म्हणू शकतो. जे करणार आहे तेच फेडणार आहे तुम्ही. त्याच्यामुळे हे कर्मा खूप इम्पॉर्टंट आहे. इंडियन फिलॉसॉफीमध्ये याचं खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्याला म्हणतात जे कर्म करशील तेच तुला फेडून जायचं आहे. तर त्यामुळे हे कर्मा फिलॉसॉफी आपल्याला गरजेचं. काय सांगतं, कर्मा इज फंडामेंटल concept in the Indian philosophy, playing the central role in Hinduism, Buddhism, Jainism, Sikhism, refers to the principle of cause and effect, where an individual actions, good or bad, influence their future. आज जे कराल ते तुम्हाला उद्या फेडावं लागणार आहे. ठीक आहे, आज चांगले काम कराल तर उद्या तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे. आज जर वाईट काम कराल तर तुम्हाला उद्या वाईट परिस्थिती थ्रू जावं लागणार आहे. हे गोष्टी लॉ ऑफ कर्मा आपल्याला सांगत असतात. त्याच्यानंतर आहे हे टाइप्स ऑफ कर्मा काय. एक एक्झाम ओरिएंटेडने सांगतो टाइप ऑफ कर्मा. एक संचिता कर्म असतं, जे तुम्ही प्रिव्हियस तुमचे पास्ट तुम्ही जे जे करत आलेलं आहे ते अक्युमुलेट होत असतं. शेवटी तुम्ही जे जे कर्म करत आलेले आहे सगळे अक्युमुलेटेड कर्म असतात, त्याला म्हणतात संचिता. देन आहे आपलं प्रराबद्ध कर्म. प्रराबद्ध कर्म म्हणजे तुम्ही जे प्रिव्हियसली केलेले आहेत अक्युमुलेटेड कर्म, तुमचे एकत्र गोळा झालेले आहेत कर्म, जे जे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, ते कर्म तुम्ही जर चांगले केले असतील तर तुम्हाला फळ देणार आहे, तुम्ही जर वाईट केले असेल तर तुम्हाला वाईट फळ देणार आहे. राईट फॉर रिझोल्युशन इन द प्रेझेंट लाईफ म्हणू शकतो त्याला आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे क्रियायमा. क्रियायमा, ठीक आहे. क्रियायमा काय सांगतं आपल्याला, ॲक्शन्स परफॉर्म इन द करंट लाईफ विच विल बी अफेक्ट आवर फ्युचर इन. ठीक आहे. ॲक्शन्स प्रेझेंट लाईफमध्ये जे केलेलं आहे तर ते आपले फ्युचर लाईफ सुद्धा अफेक्ट करू शकतं. तर लॉ ऑफ कर्माची डेफिनेशन काय, एव्हरी ॲक्शन हॅज अ कॉन्सिक्वेन्सेस दॅट आर कन्सिस्टंट विथ द नेचर ऑफ ॲक्शन. ठीक आहे. गुड ॲक्शन लीड टू द पॉझिटिव्ह आउटकम, बॅड ॲक्शन लीड टू द निगेटिव्ह आउटकम्स. ठीक आहे. त्याच्यामुळे हे गोष्टी लॉ ऑफ कर्मा आहे. ठीक आहे. जे कराल ते फेडाल. त्याच्यानंतर धर्म आणि कर्म. ठीक आहे. फॉलो वन्स ड्युटी म्हणजे काय म्हणतो धर्म, आणि ॲज इट इन्फ्लुएन्स कर्म. ठीक आहे. ॲडरन्स टू द धर्मा लीड्स टू द गुड कर्मा अँड स्पिरिच्युअल प्रोग्रेस. ठीक आहे. त्याच्यामुळे हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक्झाम्पल काय, भगवद्गीता emphasizes performing one's duty without the attachment to the results, illustrating how selfless actions lead to the liberation from the cycle of karma. ठीक आहे. कसं हे कर्म आपल्याला प्रिव्हियस पास्टपासून आपल्याला लिबरेट करणार आहे, तर हे कर्म आपल्याला सांगत असतं मित्रांनो. तर हे लॉ ऑफ कर्मा आहे. लॉ ऑफ कर्मा आपल्याला इन डिटेल बघायचे आहेत. लॉ ऑफ कर्मामध्ये टोटल 12 लॉज आहेत. तर स्टेप बाय स्टेप लॉ ऑफ कर्मा आपल्याला येऊ शकते एक्झामला. डिस्कस द लॉ ऑफ कर्मा विथ द एक्झाम्पल, सुटेबल एक्झाम्पल्स. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यातले कमीत कमी अर्धा तर तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. अशा वेळेला अभ्यास करा आणि एक्झाम्पल पण करा. तर आपण इन डिटेल बघणारच आहोत. काही जण विद्यार्थी म्हणतील की बाबा स्लाइड्स वाचून दाखवतोय. ठीक आहे. हे थेरी पार्ट आहे मित्रांनो. थेरी पार्टमध्ये काय करणार आहे आपण, जास्तीत जास्त फक्त जिथं कन्सेप्ट समजवायचे तिथं समजवायचा प्रयत्न करणार आहे. बाकी जे तुम्ही अंडरस्टँड करू शकता आणि इझी लँग्वेजमध्ये मी नोट डाऊन करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर लॉ ऑफ कर्मा काय सांगतं आपल्याला, सगळ्यात पहिलं आहे लॉ ऑफ कर्मा आर द प्रिन्सिपल ऑफ कॉज अँड इफेक्ट. कॉज अँड इफेक्ट जे कराल ते फेडाल. ठीक आहे. ते कॉज अँड इफेक्टचं प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. तर इंडिव्हिज्युअलचे ॲक्शन्स आणि त्याचे कर्म गाईड करतं, डिराईव्ह करतं, बिहेवियरला त्याच्या एक गायडन्स देत असतं. ठीक आहे. हे लॉ ऑफ कर्मा असतं. ठीक आहे. तर सगळ्यात फर्स्ट लॉ आहे काय आपला, ग्रेट लॉ, कॉज अँड इफेक्ट. जे कराल ते फेडाल. तर काय, व्हॉट यू रिसीव्ह व्हॉट यू गिव्ह. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला भेटेल. ठीक आहे. हे एक्झाम्पल काय, हेल्पिंग अदर्स लीड्स टू द रिसिव्हिंग काइंडनेस इन रिटर्न. ठीक आहे. काइंडनेस भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर काय आपल्याला लॉ ऑफ क्रिएशन. लॉ ऑफ क्रिएशनमध्ये काय म्हणलेलं आहे, लाईफ रिक्वायर्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. ठीक आहे. स्टडिंग डिलिजंटली इन द एक्झाम फॉर द एक्झाम गिव्स द गुड रिझल्ट. ठीक आहे. लॉ ऑफ क्रिएशन, तुम्ही जे कराल, पार्टिसिपेशन करणार आहे, हे करणार आहे, तुम्ही चांगल्या वेने केलं तर त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. ठीक आहे. लॉ ऑफ ह्युमिलिटी. ह्युमिलिटी म्हणजे काय असते, गर्व न करणे. लॉ ऑफ ह्युमिलिटी म्हणजे चेंजेस जे येणार आहेत आपल्याकडे त्याला एकदम पॉझिटिव्ह डाऊन टू अर्थ राहून आपण ॲक्सेप्ट करायचे असतात. तर ते काय म्हणते, ॲक्सेप्ट टू द रियालिटी. ठीक आहे. अँड अल्कोहोलिक ॲडमिटिंग टू देअर प्रॉब्लेम इज द फर्स्ट स्टेप टू द रिकव्हरी. ठीक आहे. दारू पिणारा माणूस आहे, तो करतोय, ॲक्सेप्ट करतोय. ठीक आहे. गर्व ना, मी पेत नाही, करत नाही असं नाही म्हणत तो. ठीक आहे. मी पितो दारू, हे फर्स्ट स्टेप आहे रिकव्हरीसाठी आपल्याला. ठीक आहे. हे म्हणतं आपलं लॉ ऑफ ह्युमिलिटी. देन आहे लॉ ऑफ ग्रोथ. लॉ ऑफ ग्रोथ काय म्हणते, चेंजेस कम्स फ्रॉम विदिन. तुमच्या आतूनच चेंजेस येत असतात. तर त्या चेंजेससाठी काय तुम्हाला
जर ते तुम्ही आतून चेंजेस केलात तर तुम्ही ग्रोथकडे जातात. ठीक आहे. एक्झाम्पल काय, मॅनेजर इम्प्रूव्हज लीडरशिप स्किल्स टू इन्स्पायर देअर टीम. ठीक आहे. तुम्ही आतमधून चेंजेस केलात, तुमच्या टीमला इन्स्पायर केलात तर तुम्ही पुढे जाणार आहात लीडरशिप कर्वमध्ये. तसं लॉ ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, तुम्ही स्वतःचे जे ॲक्शन्स आहेत, ओन युअर ॲक्शन्स. ठीक आहे. आणि ओन युअर ॲक्शन्स अँड सर्कमस्टान्सेस, हे महत्त्वाचं आहे. काय आहे, टेकिंग कंट्रोल ऑफ पर्सनल फायनान्सेस लीड टू द बेटर फायनान्शियल हेल्थ. तर त्याच्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. लॉ ऑफ कनेक्शन आहे. लॉ ऑफ कनेक्शन काय सांगतं, एव्हरीथिंग इज इंटरकनेक्टेड, सगळं इंटरकनेक्टेड आहे. तर स्मॉल ॲक्शन्स लाईक रिसायकलिंग कंट्रीब्यूट टू द इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार, पोल्युशन चालू आहे सध्या, क्लायमेट चेंज चालू आहे, प्लास्टिक पोल्युशन चालू आहे. तर तुम्ही स्वतः जर आज स्टेप घेतलात, ठीक आहे, तुम्ही स्टेप घेतलात की बाबा मला प्लास्टिक वापरायचं नाही, मी प्लास्टिक घेणार नाही, वेस्ट करणार नाही. तर हे छोटे छोटे जे आहेत, तर तुमचे लॉंग टर्म इंटरकनेक्टेड तुम्हाला ह्याचे रिझल्ट्स असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, लॉ ऑफ कनेक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ फोकस. ज्या गोष्टीवरती फोकस कराल ॲट अ टाइम तुम्ही, त्या गोष्टीवरती तुम्हाला बेनिफिट्स भेटणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग इन्हान्स हॅपीनेस अँड फुलफिलमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॉ ऑफ गिव्हिंग अँड हॉस्पिटॅलिटी. जे तुम्ही देणार आहे, डेमॉन्स्ट्रेट द बिलीफ्स थ्रू द ॲक्शन. ठीक आहे. तुम्ही जे घेणार आहे, जनरसिटी इज रेसिप्रोकेटेड इन द टाइम्स ऑफ नीड. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लॉ ऑफ गिव्हिंग अँड हॉस्पिटॅलिटी महत्त्वाचं आहे. ट्रीटमेंट, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, अशा टाईप नाही आहे. लॉ ऑफ हिअर अँड नाऊ, लिव्ह इन द प्रेझेंट, प्रॅक्टिसिंग माइंडफुल रिड्युसेस स्ट्रेस अँड इन्हान्सेस लाईफ ॲप्रिशिएशन. ठीक आहे. हे लॉज आहेत वेगवेगळे, तुम्ही वाचू शकता इन डिटेल. मी फक्त जस्ट तुम्हाला रीड करून दाखवतो, तुम्ही करू शकता रीड. ठीक आहे. त्याच्यामुळे सोप्या भाषेत लिहिलेले आहेत, कसे आहेत काय आहेत तुम्हाला फक्त अर्थ त्याच्यातला कळून जातो. ठीक आहे. लॉ ऑफ चेंज काय म्हणते, पॅटर्न रिपीट अंटिल लेसन्स अनलर्न. ठीक आहे. लॉ ऑफ चेंज, तुम्ही जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत तसंच करत जाणार आहे तुम्ही. रिकॉग्नायझिंग अँड अल्टरिंग अनहेल्दी रिलेशनशिप पॅटर्न्स. ठीक आहे. तुमच्या जे वाईट गोष्टी आहेत त्याला रिकॉग्नाइज करून त्याच्यामध्ये मोडिफिकेशन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगला आउटकम आणि चांगला इम्पॅक्ट भेटला पाहिजे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भेटला पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे लॉ ऑफ पेशन्स अँड रिवॉर्ड. जास्तीत जास्त तुम्ही पेशन्स राहणार, कन्सिस्टंट राहणार, तर तुम्हाला त्याचा रिवॉर्ड पण भेटणार आहे. ठीक आहे. लॉ ऑफ हे सांगतं आपल्याला पर्सिस्टंट इन एफर्ट्स इन अ बिल्डिंग बिझनेस लीड टू द इव्हेंच्युअल सक्सेस. ठीक आहे. हेच म्हणतंय. देन लॉ ऑफ सिग्निफिकन्स अँड इन्स्पिरेशन. व्हॅल्यूज कम फ्रॉम द एनर्जी अँड इंटेंट इन्व्हेस्टेड. ठीक आहे. आर्टिस्ट पॅशनेट्स वर्क रेझोनेट डीपली अँड इन्स्पायर्स अदर. ठीक आहे. हे त्याचे काय इम्पॉर्टंट हे लॉ ऑफ आपले कर्म आहेत. तर तुम्ही इन डिटेल वाचू शकता. ठीक आहे. ह्याची PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे हे लॉ ऑफ कर्माचे एक ब्रीफ आहे. ब्रीफ समरी दिलेली आहे मी तुम्हाला. कर्मा इज नथिंग बट द सम ऑफ ॲक्शन्स इन दिस अँड प्रिव्हियस स्टेट ऑफ एक्झिस्टन्स viewed ॲज डिसाइडिंग देअर फेट इन द फ्युचर. गुड कर्मा ब्रिंग्स गुड रिटर्न्स, बॅड कर्मा ब्रिंग्स बॅड रिटर्न्स. हे बेसिक आहे. कॉन्सिक्वेन्सेस, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. तर हे इन शॉर्ट दिलेले आहेत. कॉज अँड इफेक्ट, लॉ ऑफ ग्रोथ, लॉ ऑफ फोकस, लॉ ऑफ चेंज, लॉ ऑफ पेशन्स, लॉ ऑफ सिग्निफिकन्स, लॉ ऑफ हिअर अँड नाऊ, लॉ ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, लॉ ऑफ कनेक्शन, लॉ ऑफ क्रिएशन, लॉ ऑफ ह्युमिलिटी, लॉ ऑफ गिव्हिंग अँड हॉस्पिटॅलिटी. हे डिफरंट आपण अगोदर जे डिस्कस केलेत हे शॉर्ट्समध्ये दिले आहेत. तुम्ही एवढेपर्यंत लक्षात ठेवलं तरी चालतं. ठीक आहे. ते मागच्या लक्षात राहत नसेल तर ठीक आहे, हे लक्षात ठेवलं तरी चालतं. त्याच्यानंतर आहे ह्याची गरज काय आपल्याला, प्रोज आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज काय. लॉ ऑफ कर्मामुळे काय होणार आहे, आपण इथिकल स्टँडर्ड, इथिकल बिहेवियर ठेवणार आहे आपण समाजात. बाबा आजचे ॲक्शन्समधलं उद्याचं फ्युचर ठरवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथिकल राहणार आहे, सगळ्यासोबत व्यवस्थित राहणार आहे. मग तुमचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि सगळ्यासोबत वागण्याची पद्धत व्यवस्थित राहणार आहे. तेच ॲडव्हान्टेजेस आहेत. सगळ्यात पहिलं प्रमोट्स इथिकल बिहेवियर, सगळ्यात पहिले इथिकल बिहेवियर प्रमोट करणार आहे. इनकरेज पर्सनल ग्रोथ, तुम्ही सगळ्यात पहिलं काय करणार, पर्सनल ग्रोथवरती फोकस देणार आहे आणि स्वतःचं भलं करून दुसऱ्याचंही भलं करायच्या गोष्टीमध्ये तुम्ही जाणार आहे. ठीक आहे. फोस्टर सोशल हार्मनी, समाजामध्ये हार्मनी राहणार आहे, एक शांतता राहणार आहे. ठीक आहे. कोऑपरेशन राहणार आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड सेन्स ऑफ मोरल जस्टिस. मोरली एक जस्टिस असतं. ठीक आहे. जस्टिस तुम्हाला भेटेल न भेटेल, तुम्हाला इनर जस्टिस भेटलं पाहिजे. ते इनर जस्टिस खूप महत्त्वाचं असतं. तर हे इथिकल बिहेवियर थ्रू आपल्याला, लॉ ऑफ कर्मा थ्रू आपल्याला हे जस्टिस भेटत असतं मित्रांनो. ठीक आहे. इन्करेज माइंडफुलनेस इन द लिव्हिंग प्रेझेंट. प्रेझेंटला लिव्ह करतोय आपण, त्याच्यासाठी चांगल्या वेने लिव्ह करण्यासाठी आपल्याला एन्करेजमेंट देणार आहे. ठीक आहे. हे खूप त्याचे लॉ ऑफ कर्माचे डीप आणि पेनिट्रेटेड रिझल्ट्स आहेत, जे की इंडिव्हिज्युअलचं बिहेवियर, त्याचे इथिकल, त्याचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याचं स्टँडर्ड ऑफ थिंकिंग हे वाढत असतं इथिकली. त्याच्यामुळे इथिक्स खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, आणि हे इथिक्सची लर्निंग आणि एज्युकेशन प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला दिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्सेस काय, त्याचे कॉन्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस काय, तर ओव्हर इम्पॅसेसेस झाले. ठीक आहे. ओव्हर इम्पॅसेसेस करताय तुम्ही इथिक्सला, एवढं पण महत्त्व द्यायची गरज नाही. काय म्हणणं असतं लोकांचं, कारण इग्नोरिंग सोसायटील फॅक्टर करताय तुम्ही आणि फक्त इथिक्सलाच महत्त्व देत आहे. फोस्टर इज नथिंग बट द इन्क्रीज द फॅटलिस्टिक ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. म्हणजे सगळं चाललंय हे चुकीचं आहे, हे आपण केलं तर चुकीचंच होणार आहे, म्हणजे निगेटिव्ह ॲटिट्यूड पण डेव्हलप होऊ शकतो ह्या थ्रू. ठीक आहे. डिलेड कॉन्सिक्वेन्सेस कॅन लीड टू द फ्रस्ट्रेशन. ठीक आहे. ह्याच्या थ्रू आपल्याला लॉ ऑफ कर्मा थ्रू इमिडिएट आपल्याला रिझल्ट भेटत नसतात. आज जे केलंय तुम्हाला उद्या कधी ना कधी फेडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही आज
पॉझिटिव्ह गोष्टी करणार आहे, तर तुम्ही लगेच काय करणार आहे, लगेच एफर्ट्स भेटले पाहिजेत, लगेच एफर्ट्स भेटले पाहिजेत. परंतु एफर्ट्स भेटले नाहीत, डिलेड एफर्ट्स असतील, डिलेड तुमचे रिवॉर्ड्स असतील, तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार. हे आपल्याला रिवॉर्डच भेटत नाही असं नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे याला पेशन्स असणं गरजेचं आहे. हे पण एक कॉन्समध्ये घेऊ शकतो. रिस्क ऑफ मिसइंटरप्रिटेशन आहे. ठीक आहे. का असते मिसइंटरप्रिटेशन? तुम्ही मिसइंटरप्रेट करताय लॉला, एवढं महत्त्व द्यायची गरज नाही. तर हे पण एक काही जण म्हणू शकतात. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी, ॲम्बिग्युटी आहे, त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही आहे. कसं डिफाईन करणार तुम्ही इथिक्सला? हे वेग आहे, सब्जेक्टिव्ह आहे. ह्या गोष्टी म्हणू शकता कॉन्समध्ये. ठीक आहे. अशा टाईपचे याचे ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस आहेत. लॉ ऑफ कर्मा विचारला तरी तुम्हाला डेफिनेशन देता आली पाहिजे. त्याचे ॲडव्हांटेजेस माहीत पाहिजे, का गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिसॲडव्हांटेजेस पण माहीत पाहिजे, जे की आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट आहे, इंडिया हॅज सेव्हरल इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युशन टू द वर्ल्ड ऑफ बिझनेस. इंडियाने कसं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे वर्ल्ड ऑफ बिझनेसमध्ये? सगळ्यात पहिलं झिरोचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. लिडरशिपचे महत्त्व दिले, स्ट्रॅटेजिक थिंकिंग कशी असते, डिसिजन मेकिंग कशी असते, कोलॅबोरेटिव्ह थिंकिंग कशी असते. अशा डिफरंट वेमध्ये इंडियाने आपलं एक वर्चस्व दाखवलेलं आहे. एक स्ट्रॅटेजिक थिंकिंग दिलेली आहे लोकांना. ते कशा दिलेली आहे, कोणत्या फॉर्ममध्ये दिली आहे, ते आपण इन डिटेल बघूया. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं कन्सेप्ट ऑफ झिरो, फंडामेंटल टू मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटिंग, क्रुशियल फॉर ग्लोबल फायनान्स. ग्लोबल फायनान्ससाठी कन्सेप्ट ऑफ झिरो दिलेली आहे. नेक्स्ट आहे योगा आणि वेलनेस. तर तुम्ही हेल्दी असाल तर वेल्दी असणार आहे. आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, त्याच्यामुळेच हे इंडियाने सांगितले आपल्या योगा थ्रू, आपल्या वेगवेगळे जे आपण प्रॅक्टिस करत असतो एक्सरसाइजेस, ते एक्सरसाइजेस थ्रू सांगितलेले आहे की हेल्थ इज वेल्थ. ठीक आहे. ग्लोबल $1 million इंडस्ट्री प्रमोटिंग फिजिकल अँड मेंटल हेल्थ. पतंजली किती मोठं झालं, $1 billion कंपनी झालेली आहे फक्त योगाच्या बेसिसवरती. ठीक आहे. आयुर्वेद थ्रू जडीबुटी आपण सांगतो, ज्या गोष्टी मॉडर्न ॲलोपॅथी आपल्याला देऊ शकत नाही, त्या गोष्टी आयुर्वेद आपल्याला देतं. हे इंडियाने प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे. तर इन्फ्लुएन्स ग्लोबल मार्केट फॉर हर्बल अँड नॅचरल प्रोडक्ट्स. ठीक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बेंगलोर इज द सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया. ठीक आहे. सिलिकॉन व्हॅली काय आहे, तर मॅक्सिमम आपण इंडियामधून आय-टीचं ग्लोबल एक्सपोर्ट करत असतो. आपली जीडीपीमध्ये बी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आय-टीचं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे इंडिया आय-टी हब समजलं जातं, स्पेशली बेंगलोर. ठीक आहे. त्याच्यामुळे हे आय-टीला पण आपण कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे. ठीक आहे. मायक्रो फायनान्स, मोबाईल, आता सध्या लेटेस्ट काय कॉन्ट्रीब्यूट केलं, सगळे नेपाळ, बांगलादेश, हे आजूबाजूचे देश जेवढे तेवढे हे सगळे देश, आपले ब्राझील आता जस्ट यूपीआय आपल्याला ऍक्सेप्ट करत आहे. इंडियाने एनपीसीआयने एक यूपीआयचा शोध लावलेला आहे, पेमेंट करायचं, क्यूआर कोड स्कॅन करा. हे इनोव्हेटिव्ह एकदम स्टेप होती. सगळे देश आता अप्लाय करत चालेत, हे म्हणजे इम्प्लिमेंट करत चालेत. हे पण इंडियाचं कॉन्ट्रिब्युशन आहे. फ्रुगल इन्व्हेशन, आपले जुगाडू असतात काय काय गोष्टी, तर ते जुगाडू गोष्टी पण आपल्याला खूप मोठे फायदेशीर ठरत असतात मित्रांनो. ठीक आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आणि सिंपल सोल्युशन देत असतात. टाटा ग्रुपची इथिकल प्रॅक्टिस. टाटा एकदम ऑनेस्टी, एक वेळेस जॉबला लागला तर तुम्हाला काढूनच टाकत नाही, तुम्हाला पेमेंट देत असतं, कसलीही सिच्युएशन येऊ, तुमचं एम्प्लॉयचं वेलफेअर बघतं, सोसायटी, तुमचं हेल्थ इन्शुरन्स, हे डिफरंट काइंड्स ऑफ प्रोडक्ट्स टाटा देत असतात. ते एक इथिकल बिहेवियर आहे, ट्रान्सपरन्स आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अकाउंटेबल आहे टाटा, तुम्हाला पब्लिक कंपनी आहे. त्याच्यामुळे हे टाटाचे एक ग्लोबल हे आहे, वर्चस्व आहे, एक ग्लोबल त्यांची इथिकल एक स्टँडर्ड थिंकिंग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे टाटाचं पण कॉन्ट्रिब्युशन आहे इथिकल डिसिजन मेकिंग घेण्यासाठी, बाकीच्यांना इन्फ्लुएन्स करतं. तुम्ही असे राहायला पाहिजे. ठीक आहे. स्पायसेस, बॉलिवूड कल्चर्स. ठीक आहे. आपण देशाला एंटरटेनमेंट देतो. ठीक आहे. जगाला एंटरटेनमेंट देतो, तसंच स्पायसेस देतो, कुझिन्स देतो, आपले मसाले पूर्ण जगामध्ये. जेव्हा इंग्रज, ब्रिटिश आले होते, डच आले होते, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं मसाले पकडले होते, आपले इंडियन मसाले, आणि बाहेर देशामध्ये त्याला एक्सपोर्ट करून त्यांनी खूप पैसा कमवला. आज पण करतो आपण, इंडियन मसाले खूप फेमस आहेत बाहेर देशामध्ये, त्याचं पण आपण कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे बिझनेसमध्ये. ठीक आहे, जगामध्ये. त्याच्यानंतर आहे बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, इथिकल प्रोसेस, ऑपरेशनल इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी, ह्याच्यासाठी पण आपण खूप महत्त्व देतो आणि आपल्या ह्या डे टू डे बिझनेसमध्ये त्याला इम्प्लिमेंट करत असतो मित्रांनो. तर हे काही इम्पॉर्टंट कॉन्ट्रिब्युशन्स आहेत, तुम्ही इन डिटेल वाचू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम वेदाज. वेदाज आहेत, वेदाज थ्रू आपण काय मॅनेजमेंट लेसन शिकलेले आहेत. सगळ्यात पहिले लिडरशिप शिकलेली आहे. काय लिडरशिपचं आहे, इथिकल लिडरशिप असणं पाहिजे, क्रुशियल आहे. महात्मा गांधीचं नॉन व्हायलेंट लिडरशिप आहे, ट्रस्ट अँड डेडिकेशन आहे. ठीक आहे. हे मी लिहिलेले आहेत ऑलरेडी, तुम्हाला तुम्ही वाचायचं स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. नॉलेज कंटिन्युअस लर्निंग आहे, त्याला आपण म्हणतो जन. त्याच्यानंतर आहे टीम वर्क, कोलॅबोरेशन, संघ. आपले हे वेदामधले नाव आहेत, धर्म, जन, संघ, संकल्प, तप, समता, प्रज्ञा. ठीक आहे. अहिंसा, विवेक, सेवा. हे काही आपले वेदाजमधले नाव आहेत. ह्या गोष्टी आपण ह्या मॅनेजमेंट लेसनमध्ये शिकलेले आहेत. नॉलेज कंटिन्युअस प्रोसेस आहे, कंटिन्युअसली पाहिजे, त्याचे इन डिटेल एक्झाम्पल दिले, तुम्ही रीड करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टीम वर्क, कोलॅबोरेशन्स आहे. जास्तीत जास्त टीम वर्क, कोलॅबोरेशन केलं तर आपल्याला जास्त एफर्ट्स भेटणार आहेत. त्याच्यानंतर गोल सेटिंग आहे, विजन आहे, क्लिअर गोल्स असले पाहिजे, ॲम्बिशन असले पाहिजेत, काय करायचं आहे, काय अचीव्ह करायचं आहे. ठीक आहे. सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. सेल्फ डिसिप्लिनमुळे काय होणार आहे, फोकस टू द अचिव्हमेंट असणार आहे आपली. त्याच्यानंतर बॅलन्स अँड मॉडरेशन, बॅलन्स इज द की टू द सस्टेनेबल सक्सेस आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण ह्या वेदासपासून शिकत आलेलो आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर हे अडॅप्टेबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी आहे, कोविडमध्ये आपण शिकलेली आहे. ठीक आहे. कसं आपण व्हेंटिलेटर, पीपीई किट्स बनवून आपण अडॅप्टेबल दाखवलं, कसं तुम्ही चेंजेसला हे करू शकता, अडॅप्ट करू शकता, फ्लेक्झिबल असू शकता, हे आपल्याला आपण हे वेदाजमधून शिकलेलं आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट लेसन्स लक्षात ठेवा. आपल्याला मॅनेजमेंट लेसन्स ठेवायचे आहेत लक्षात, आणि हे मॅनेजमेंट लेसन्स का गरजेचे आहेत, तर ते आपल्याला आपल्या ह्या डे टू डेच्या बिझनेसमध्ये खूप महत्त्वाचे असतात. तेच हे आपण बघत आहोत. रिस्पेक्ट फॉर ऑल, अहिंसा, हे करणं, रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिसिजन मेकिंग आहे, विजडम आहे.
ठीक आहे. वाईज डिसिजन थ्रू थॉटफुल कन्सिडरेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण सगळे स्टेक होल्डर्स असतात आपले, सगळ्या स्टेक होल्डर्सला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. सर्व्हिस आणि ड्युटी, ठीक आहे. सर्व्हिस आणि ड्युटी इंटिग्रल टू द सक्सेस. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सेवा व्यवस्थितरित्या आणि एक सेल्फलेस ॲटिट्यूड थ्रू आपण करू शकतो, आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी आपण वेदास थ्रू शिकलेले आहेत. काही जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही, पॉईंटमध्ये मी लिहून दिलेले आहेत, तुम्ही इन डिटेल वाचू शकता पीडीएफमध्ये. ठीक आहे. फास्टमध्ये आपल्याला लेक्चर्स कव्हर करायचे ते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे. याचं कन्क्लुजन पण लिहिलेलं आहे मी. त्याच्यानंतर आहे मॅनेजमेंट लेसन फ्रॉम महाभारत. महाभारता थ्रू काय काय शिकलेले आहेत, त्यांचे की कॅरेक्टर्स काय होते महाभारतामध्ये. अर्जुन होता, कृष्णा होता, द्रौपदी होता. तर या सगळ्या थ्रू, पांडवास थ्रू काय शिकलेलं आहे आपण, युधिष्ठिर थ्रू काय शिकले, इंद्रप्रस्थपासून काय शिकले, मल्टिपल गोष्टी शिकलेल्या आहेत आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय शिकले, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि प्लॅनिंग केले. इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग आर क्रुशियल फॉर द सक्सेस. ठीक आहे. कृष्णा स्ट्रॅटेजिक गायडन्स टू द पांडवास सच एज ॲडवायझिंग अर्जुना टू शूट भीष्मा ड्युरिंग नाईट लीड टू देअर विक्ट्री. ठीक आहे. हे गोष्टी आणि एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत सगळे प्रत्येकाचे. ठीक आहे. काय लेसन शिकलं, तर लिडरशिप अँड ड्युटी अर्जुनापासून. ट्रू लिडरशिप इन्व्हॉल्व अंडरस्टँडिंग अँड फुलफिलिंग ओन्स ड्युटी, त्याला म्हणतो ओन्स धर्म. ठीक आहे. अर्जुनाज हेजिटेशन्स सबसिक्वेंट रिझॉल्व आफ्टर कृष्णाज काउन्सिल इन द भगवत गीता हायलाइट द इम्पॉर्टन्स ऑफ ड्युटी. ठीक आहे. युनिटी अँड टीम डायनामिक्स शिकलेलो आहे. टीममध्ये कसं वर्क करायला पाहिजे, कोलॅबरेटिव्हली करायला पाहिजे. तर हे पांडवास थ्रू इन्क्लुडिंग युधिष्ठिर, अर्जुन, भीमा मेंटेन युनिटी अँड लिव्हरेज देअर कंबाईन स्ट्रेंथ्स टू विन द वार. ठीक आहे. कसं वार त्यांनी जिंकलेले आहे कंबाईन एफर्ट्समुळे, युनिटीमुळे दाखवून दिलं आहे आपल्याला. अडॅप्टिबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी आहे. तर ह्याचं इम्पॉर्टंट आहे. पांडवा जेव्हा एक्झाईल होते, त्यांचं ड्युरेशन वनवासात होते, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, तर अडॅप्टिबिलिटी इज द क्रुशियल इन द फेस ऑफ चॅलेंजेस. ठीक आहे. चॅलेंजेस फेस करताना, चेंजिंग सर्कमस्टान्सेस फेस करत असताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. द पांडवाज अडॅप्टेड टू देअर 13 year एक्झाईल बाय लर्निंग न्यू स्किल्स अँड स्ट्रॅटेजीज टू रिक्लेम देअर किंगडम. ठीक आहे. रिक्लेम करण्यासाठी किंगडमनं त्यांनी स्ट्रॅटेजीज बनवले. ठीक आहे. हे गोष्टी पण आपल्याला फ्लेक्झिबल आणि अडॅप्टेबल बनवत असतात. इथिकल डिसिजन मेकिंग आहे, देन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, कशी रिसोर्सेस मॅनेज करता आले पाहिजे, आणखी काय काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. कन्फ्लिक्ट रिझोल्युशन्स आहे. ठीक आहे. लॉंग टर्म थिंकिंग कशी असणार आहे आपली, रिस्क मॅनेजमेंट कशी असणार आहे. ठीक आहे. ब्लाइंड लॉयल्टी काय असते, मॅनिप्युलेशन असते, डिसीट म्हणजे काय, फसवणीगिरी काय असते, शकुनी मामा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. रिझिलियन्स अँड स्ट्रेंथ द्रौपदी थ्रू आपण शिकलेला आहे. ठीक आहे. ॲम्बिशन डाऊनफॉल कर्णापासून शिकलेला आहे. अनयिल्डिंग सपोर्ट्स गांधारीपासून शिकलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्हाला वाचायचे आहेत मित्रांनो. मी काय वाचून दाखवणार नाहीये, तुम्ही परत म्हणता वाचून दाखवतेत सर, त्याच्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये, तुम्ही इन डिटेल वाचू शकता. एकदम सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे मी तुम्हाला, एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्या थ्रू काय शिकलेलं आहे हे दिलेलं आहे. तुम्ही इन डिटेल वाचा आणि प्रोसीड करा. नेक्स्ट आहे आपण मॅनेजमेंट लेसन फ्रॉम रामायण. रामायणा थ्रू काय शिकलेलं आहे आपण, रामायणा थ्रू आपण भरपूर गोष्टी शिकलेल्या आहेत. रामापासून शिकले, हनुमानापासून शिकले आहेत, सुग्रीवापासून शिकलेले आहेत, सीतापासून शिकलेले आहेत, हनुमानापासून शिकलेले आहेत. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण हे विभीषणापासून शिकलेले आहेत. हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिलं काय शिकलो आपण, लिडरशिप इंटिग्रिटी कशी पाहिजे, लॉयल्टी कशी पाहिजे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय असते, हे एक्झिक्युशन कसं असतं, डेलिगेशन ट्रस्ट काय असतं. ठीक आहे. हे गोष्टी रिझिलियन्स परसिवरन्स काय असतं. ठीक आहे. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय असतं. हे लेसन्स आहेत, त्याचं एक्झाम्पल आहे, लेसन्स आहेत, एक्झाम्पल आहे, इन डिटेल दिलेले आहेत, तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे. वाचून मी दाखवणार नाही. ठीक आहे. इथिकल वॉरफेअर कसं असतं, इथिकल वॉरफेअर काय असतं, कन्फ्लिक्ट रिझोल्युशन्स काय असतं, दोघांमध्ये भांडणं आहेत तर कन्फ्लिक्ट कसं रिझोल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. देन विजन आणि पर्पज काय असतं त्याचं, हे इन डिटेल आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हे पॉईंट्स वाईज दिलेलं आहे. टाईम कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही हे वाचून घ्या, पीपीटी डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला. इम्पॅथी कंपॅशन पण शिकलेलं आहे आपण. ह्या गोष्टी तुम्ही इन डिटेल वाचून घ्या. ठीक आहे. आपण नेक्स्ट मूव्ह ऑन करूया. कौटल्याचं अर्थशास्त्र आणि लिडरशिप अँड मॅनेजमेंट लेसन. ठीक आहे. कौटल्याचं अर्थशास्त्र. कौटल्य काय होतं बाबा, चंद्रगुप्त मौर्य माहिती आहे तुम्हाला, चंद्रगुप्त मौर्याचं सीझन्स होते, मालिकाज होते, त्याच्यामध्ये हे कौटल्य एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर होते. कौटल्यांनी चंद्रगुप्तचं साम्राज्य आणण्यासाठी मदत केली होती. तर त्यांनी काय काय खूप म्हणजे चंद्रगुप्त आणि हे कौटल्य जे होते आपले, खूप म्हणजे चाणक्य होते, चाणक्य चतुर होते. कसं उपयोग करायचा कोणत्या माणसाचा, कशा गोष्टी व्यवस्थित इथिकली हँडल केल्या पाहिजेत, सगळ्यांचं भलं कसं झालं पाहिजे, ह्या गोष्टी अर्थशास्त्रामध्ये दिल्या आहेत. स्टेट कसं रन करायला पाहिजे इन द लार्ज, आपलं राज्य कसं रन करायला पाहिजे, हे कौटल्याच्या अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिलेलं आहे इन डिटेल. तुम्ही वाचू शकता किंवा हे तुम्ही त्याची सिरीज पण बघू शकता. ठीक आहे. कौटल्य अर्थशास्त्र इज एन्शियंट इंडियन ट्रिटीज ऑन द स्टेट क्राफ्ट, इकॉनॉमिक पॉलिसी आणि मिलिटरी स्ट्रॅटेजी. ह्या 3 गोष्टीवरती कौटल्याचं अर्थशास्त्र इन डिटेल आपल्याला दिलेलं आहे, काय करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इज स्कॉलर अँड ॲडवायझर टू द एम्परर ऑफ चंद्रगुप्त मौर्याचं. ठीक आहे. चंद्रगुप्त मौर्य 4th century होतं आणि त्यांचं मॅन्युअल ऑन गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशनवरती हे कौटल्याचं अर्थशास्त्र आहे. ठीक आहे. तर की मॅनेजमेंट लेसन काय केलं, लिडरशिप अँड अथॉरिटी, क्वालिटीज ऑफ लीडर काय पाहिजेत, इंटेलिजन्स, इंटिग्रिटी, डिसिजनेस पाहिजे. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल लाईव्ह थ्रू सत्य नाडेला इन द मायक्रोसॉफ्ट
लीड्स विथ द विजन अँड इम्पॅक्ट. ह्या गोष्टी आहेत. आता लाईव्ह एक्झाम्पल पण दिलेले आहेत त्याला आपण कौटिल्य. ह्याच्या थ्रू मॅनेजमेंट लेसन कसे लीडर्स घेत आहेत आणि आपण काय घेतलं पाहिजे. ठीक आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे. कसं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं पाहिजे. तर बघा, गोल्स, क्लिअर गोल्स पाहिजे, लॉंग टर्म गोल्स पाहिजे. इलॉन मस्कचं कसं आहे, विजन टू द स्पेस एक्स टू द कॉलोनाइज मार्सवरती जाऊन त्याला वस्ती बनवायची. क्लिअर विजन आहे, क्लिअर विजन. ठीक आहे. ह्या अशा गोष्टी आपण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आणि लॉंग टर्म थिंकिंगमुळे शिकलेल्या आहेत. ठीक आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय शिकलेलं आपण, सिलेक्शन अँड ट्रेनिंग, कसं राईट कॅन्डिडेट सिलेक्ट केलं पाहिजे, त्याला कसं ट्रेन केलं पाहिजे, हे गोष्टी शिकलेल्या आहेत आपण. मोटिवेशन आणि इन्सेंटिव्ह पण खूप महत्त्वाचं आहे, रिवॉर्ड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक मॅनेजमेंट, कसं रिसोर्स अलोकेशन करताय, रिव्हेन्यू जनरेशन कसं करताय, इफिशियंट आहे का, प्रोडक्टिव्ह आहे का, ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. रिस्क मॅनेजमेंट, तुम्ही रिस्क कसे मॅनेज करताय, अँटिसिपेट करताय, कसं ओळखताय आणि ओळखून रिस्क कसं त्याला मॅनेज करताय. ठीक आहे. आयडेंटिफाईंग, अॅनालायझिंग, मिटिगेटिंग, हे म्हणतो रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण. देन इथिक्स अँड गव्हर्नन्स, तुमची इथिक्स अँड गव्हर्नन्स किती ट्रान्सपरंट आहे, अकाउंटेबल आहे, अँसरेबल आहे, किती फेअर जस्टिस आहे का नाही तुमच्या इथिक्स अँड गव्हर्नन्समध्ये. ठीक आहे. हे गोष्टी बघत असतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत इन डिटेल. ठीक आहे. हे चंद्रगुप्त मौर्याचे काय हे होते आपले अर्थशास्त्रामध्ये, जे राज्य कसं चालवलं पाहिजे त्याच्यासाठी हे खूप हे थेरी दिलेले आहे, स्पेसिफिक कन्सेप्ट. सप्तांग थेरी काय असते, मंडल थेरी काय असते, अन्विषिकी काय असते. ठीक आहे. फोल्डेड थेरी काय असते, हे आपल्याला वाचायला जर तुम्हाला गरज वाटली तर वाचून घ्या, नाही वाचले तरी चालतं. ठीक आहे. मी वाचून नाही दाखवणार. त्याच्यानंतर आहे इंडियन मॉडेल्स फॉर कॉर्पोरेट डेव्हलपमेंट. वेदा मॉडेल काय, वेदा मॉडेल खूप गरजेचं आहे. वेदा म्हणजे विजन, इनलाइटनमेंट, देन डिवोशन अँड देन आहे ॲक्शन. तर ह्या गोष्टी आपल्याला वेदा मॉडेल सांगत असतात. काय वेदिक मॉडेल इज अ लिडरशिप कॅन बी अंडरस्टूड द लेन्स ऑफ 4 कोर प्रिन्सिपल्स. एक विजन आहे, इनलाइटनमेंट आहे, डिवोशन आहे, ॲक्शन आहे. These principles provide the holistic approach to the leadership and that integrates the spiritual wisdom and with the practical management. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला ह्या वेदामधनं भेटलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं विजन काय असतं. विजन काय असतं, विजन रेफर्स टू द ॲबिलिटी टू सी द बिगर पिक्चर. लॉंग टर्मसाठी आपल्याला बघता आलं पाहिजे, क्लिअर पाहिजे, इन्स्पायरिंग विजन पाहिजे फ्युचरसाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक थिंकिंग येते, ॲबिलिटी टू आर्टिकल कंपेलिंग डायरेक्शन फॉर अदर्स येते. ठीक आहे. हे स्टीव्ह जॉब्सचं एक्झाम्पल आहे, कसं त्यांनी ॲपलसाठी विजन डेव्हलप केलं होतं आणि सध्या कसं रूल करत आहे ते, हे इम्पॉर्टंट आहे, वेदा मॉडेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. इनलाइटनमेंट काय असतं, इम्फायसाइज ऑन नॉलेज, विजडम अँड पर्स्यूट ऑफ ट्रूथ. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 3 गोष्टी केल्या तर आपल्याला इनलाइटनमेंट भेटणार आहे. ठीक आहे. इनलाइटन लीडर्स ऑलवेज सिक्स टू कंटिन्युअस लर्निंग, अंडरस्टँड द डीपर प्रिन्सिपल्स अँड गाईड्स देअर ॲक्शन्स. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत, इन डिटेल तुम्ही वाचू शकता इनलाइटनमेंटच्या. ठीक आहे. APJ अब्दुल कलामचं एक एक्झाम्पल आहे, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. तुम्ही हे रीड करू शकता. ठीक आहे. त्यांनी कसं कॉन्ट्रीब्यूट केलं होतं, कशा प्रकारे त्यांचं विजन होतं, त्यांच्या कसं इनलाइटनमेंट त्यानं हासिल केलं होतं. ठीक आहे. डिवोशन, भक्ती काय असते, ते भक्तीचं साधं उदाहरण आणि ज्वलंत उदाहरण आहे मदर तेरेसा. मदर तेरेसाचं खूप महत्त्वाचं काम आहे, कसं त्यांनी मदर तेरेसाने आपल्याला एफर्ट्स केलं होतं. ठीक आहे. तर हे डीप सेन्स ऑफ डेडिकेशन अँड कमिटमेंट टू द कॉज असतं डिवोशन म्हणजे. ठीक आहे. तर कर्म काय असते, इम्फासाइज ऑन इम्पॉर्टन्स ऑफ टेकिंग डिसिजन्स दॅट आर इथिकल. ठीक आहे. इथिकल डिसिजन घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर आहे आपलं हे नेल्सन मंडेलाचं एक्झाम्पल आहे, हे पण तुम्ही वाचू शकता. हे PPT बनवून मी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यासाठीच दिलेली आहे, एवढ्या सोप्या भाषेमध्ये बनवून. तुमचं काम आहे की काहीतरी वाचलं पाहिजे स्वतः. सगळं आपण ऑलवेज हे मोठ्या गोष्टी आपण आता आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळे आपण कव्हर करू शकत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही वाचून घ्या. तर हे आपलं सेकंड युनिट इथं संपलेलं आहे. आपण लगेच थर्ड युनिट स्टार्ट करूया. ठीक आहे. तर थँक्यू. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. ह्या मोस्टली युनिटमध्ये मी काय केलेलं आहे, तुमच्यावरती सोडलेलं आहे सर्व गोष्टी. तुम्हाला स्वतःला हे करायचं आहे, काय करायचं आहे, तर हे रीड करायचं आहे PPT. मी त्याच्यामुळे फास्टमध्ये बनवून तुम्हाला मी दिलेलं आहे. ठीक आहे. आणि काम करण्यासाठी मी एकटाच आहे, माझ्याकडे टीम नाही, काय नाही. त्याच्यामुळं थोडंफार एफर्ट्स आपल्याला घ्यावं लागतात आणि हे पूर्ण फुल PPT आपण बनवलेले एफर्ट्स घेऊन आणि हे पूर्ण आपण रीड करून दाखवू पण शकत नाही आहे. तुम्ही स्वतः रीड करू शकता, तेवढे तुम्ही कॅपेबल्स आहात. ठीक आहे. सोप्या पॉईंट्समध्ये मी कन्वर्ट करून दिलेलं आहे तुम्हाला. तर आपण लगेच थर्ड युनिट स्टार्ट करूया. तर लगेच आपण थर्ड युनिट स्टार्ट करतोय. थर्ड युनिट कशाबद्दल आहे, बिझनेस इथिक्सबद्दल आहे. काय असतं बिझनेस इथिक्स, का गरजेचं आहे बिझनेस इथिक्स, तर बिझनेस इथिक्समुळे काय फायदे होतात, ते सगळ्या गोष्टी आपण ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बिझनेस इथिक्स. व्हॉट इज बिझनेस इथिक्स. Business ethics is nothing but the principles and standards that derive your actions towards your business that should be ethical. ठीक आहे. तर काय म्हणतात, refers to the principles and standards that guide behavior in the world of business. ठीक आहे. It involves application of moral values to the business and behavior, business behavior. ठीक आहे. Encompasses wide range of issues such as corporate governance, insider trading, bribery, discrimination, corporate social responsibility and fiduciary responsibility. ह्या गोष्टी सगळ्या गाईड करत असतात आपल्याला. ठीक आहे. डिफरंट काइंड्स ऑफ की प्रिन्सिपल्स काय असतात बिझनेस इथिक्समध्ये,
इथिक्स म्हणजे काय असतं आपलं एक व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स असतात. काय व्हॅल्यूज असतात? ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, फेअरनेस, जस्टिस, आन्सरेबिलिटी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात ॲज अ बिझनेस इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. तर इंटिग्रिटी पाहिजे, ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये, फेअरनेस पाहिजे, ट्रीटिंग ऑल स्टेक होल्डर्स शुड इक्विटेबली, देन अकाउंटेबिलिटी, टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर वन्स ॲक्शन. ठीक आहे. हे गोष्ट पाहिजे आपल्या बिझनेस इथिक्समध्ये. रिस्पेक्ट पाहिजे, प्रत्येकाला रिस्पेक्ट दिली पाहिजे. त्यांची कंप्लायन्स, रूल्स रेग्युलेशनला, लॉला कंप्लायन्स करूनपासून आपण एक गव्हर्नमेंट कंप्लायड ऑर्गनायझेशन बनलं पाहिजे. ठीक आहे. रूल्स अँड रेग्युलेशन. वर्क प्लेस इथिक्स काय असते हे गुगलच्या एक्झाम्पल थ्रू कळतं. गुगल इज रिकग्नाइज फॉर इथिकल वर्क प्लेस प्रॅक्टिसेस इन्क्लुडिंग प्रमोटिंग डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजन. दे हॅव रोबस्ट पॉलिसीज टू प्रिव्हेंट डिस्क्रिमिनेशन अँड हॅरॅसमेंट अँड ॲक्टिव्हली वर्क टू क्रिएट इन्क्लुझिव्ह वर्कप्लेस. म्हणजे इन्क्लुझिव्हली ते काम करत असतात आपल्या एम्प्लॉईजला चांगल्यात चांगल्या गोष्टी देण्याच्या. ठीक आहे. हे काय बिझनेस इथिक्सचे इन शॉर्ट हे दिलेले आहेत मी तुम्हाला पॉईंट्स. फेअरनेस, रिस्पेक्ट, ऑनेस्टी, अकाउंटेबिलिटी, लॉयल्टी, इंटिग्रिटी. हे पॉईंट स्वतः लिहून एक्झाममध्ये एक्सप्लेन करून यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय गरज आहे बाबा बिझनेस इथिक्सची तेच सांगितलं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. तरी इन डिटेल बघूया. ट्रस्टवर्दीनेस, बिझनेस ट्रस्ट डेव्हलप करायचे मार्केटमध्ये, लॉयल्टी बनवायचे, त्याच्यासाठी हे बिझनेस इथिक गरजेचं असतं. लिगल कंप्लायन्स, गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन्स असतात ते वेगवेगळे कंप्लाय केलं पाहिजे. कंप्लाय केल्यानंतर काय होणार आहे? गव्हर्नमेंट तुम्हाला चांगलं एक ऑर्गनायझेशन समजणार आहे, कंप्लायंट ऑर्गनायझेशन. जर तुम्ही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन फॉलो करत असाल तर तुम्ही पीपल सेंट्रिक पण असणार आहे. तुम्ही लोकांचे पण भावना अंडरस्टँड करून त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट डिझाईन करणार आहे. ठीक आहे. तशा क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ते लिगल कंप्लायन्स त्याच्यासाठीच गरजेचं आहे. एम्प्लॉयचं मोरल वाढवण्यासाठी गरजेचं आहे बिझनेस इथिक्स. ठीक आहे. एम्प्लॉयचे जेवढे डिफरंट टाइप्स ऑफ स्टेक होल्डर्स असतात, एम्प्लॉईज असतात, काम करत असतात, त्यांना मोटिवेशन दिल्यानंतर रिवॉर्ड्स, इन्सेंटिव्हचं हे दिलं त्यांना, तर ते ऑर्गनायझेशनसाठी इफेक्टिव्हली काम करणार आहेत. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत आपल्या याच्यामध्ये. रेप्युटेशन मॅनेजमेंट आहे, आपलं ब्रँडचं रेप्युटेशन मॅनेज करणे, त्याच्यासाठी इथिकल प्रॅक्टिस ठेवणे खूप गरजेचे आहेत. सगळ्या स्टेक होल्डर्सला कोऑपरेटिव्हली पार्टिसिपेट करून घेऊन सगळ्याचं इम्पॉर्टंट ओपिनियन घेऊन डिसिजन मेकिंग करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपलं ब्रँड रेप्युटेशन साबित राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सस्टेनेबिलिटी, इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. एन्व्हायरमेंटची पण काळजी केली पाहिजे. ज्या एन्व्हायरमेंटमुळे आपण राहतोय सध्या, सस्टेन करतोय, तर त्या एन्व्हायरमेंटला सस्टेनेबल ठेवणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी पण इथिक्स खूप गरजेचे आहे. ठीक आहे. रिस्क रिडक्शन, काय रिस्क असतात आपल्याला, तर रिस्क कमी करण्यासाठी आपण इथिकल प्रॅक्टिसेस फॉलो करू शकतो. कसे करू शकतो? तर स्कॅन्डल्स, कॉन्ट्रोवर्सीज हे जे असतात, फायनान्शियल वगैरे लॉसेस, फायनान्शियल मिसरिप्रेझेंटेशन, फायनान्शियल फ्रॉड, ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो, जेणेकरून आपल्या ब्रँडची रेप्युटेशन जशास तशी राहील. ठीक आहे. स्टेक होल्डरचा कॉन्फिडन्स पण वाढेल ह्या सगळ्या गोष्टी इथिकली फॉलो केल्यानंतर. तर हे बिझनेस इथिक्स इन शॉर्ट काय मोरॅलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, ट्रस्ट, बिहेवियर, अदर इथिकल प्रिन्सिपल्स, रिलेशनशिप, चॉईस, रिलायबिलिटी ह्या गोष्टीच्या भोवताली रिव्हॉल्व करत असतं. ठीक आहे. तुम्ही इन डिटेल वाचू शकता. डेमॉन्स्ट्रेट व्हेरियस अप्रोचेस टू द बिझनेस इथिक्स विथ एक्झाम्पल. ठीक आहे. क्वेश्चन आलेला आहे आपल्याकडे. काय काय अप्रोचेस आहेत? युटिलिटेरियन अप्रोच आहे, डिओन्टॉलॉजिकल अप्रोच आहे, राईट्स अप्रोच आहे, जस्टिस अप्रोच आहे, कम्युनिटी ओरिएंटेशन अप्रोच आहे. हे कोणकोणते कसे कसे अप्रोच आहेत? सगळ्यात पहिलं आहे आपलं युटिलिटेरियन अप्रोच. युटिलिटेरियन अप्रोच म्हणजे काय असतं? जास्तीत जास्त बेनिफिट घेणे, एखाद्या गोष्टीमध्ये आपण जर लक्ष घातलेलं आहे त्याच्या थ्रू जास्तीत जास्त बेनिफिट्स घेणे हे युटिलिटेरियन अप्रोच सांगतो. फोकस ऑन आउटकम ऑफ ॲक्शन एमिंग टू मॅक्सिमाइज द ओव्हरऑल हॅपीनेस अँड मिनिमाइज द हार्म. हे सगळ्यात महत्त्वाचं युटिलिटेरियनचं प्रिन्सिपल आहे. त्याचं एक्झाम्पल काय? कंपनी implementing eco-friendly practices reduces its carbon footprint, therefore benefiting environment and society as a whole. ठीक आहे. तर हे कंपनीचं एक्झाम्पल आहे. इंटरफेस कंपनी कसं झिरो सस्टेनेबिलिटी, झिरो इन्व्हायरमेंटल इम्पॅक्टसाठी कसं काम करत आहे हे गोष्टी आपल्याला सांगतं. हे एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही. डिओन्टॉलॉजिकल काय असतं? रूल्स अँड ड्युटीजवरती प्रायर इम्पॉर्टन्स देणं. ठीक आहे. रूल्स अँड ड्युटीज इज द फर्स्ट मोस्ट आणि फोरमोस्ट प्रायोरिटी इन आवर बिझनेस. ठीक आहे. त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे इथिक्समध्ये. काय सांगता? असर्टन दॅट सर्टन ॲक्शन्स आर इनहेरेंटली राईट अँड रॉंग. ठीक आहे. काही गोष्टी इनहेरेंटली राईट आणि रॉंग असतात, त्याच्यानुसार आपल्याला काम करायचं असतं. राईटसाठीच जायचं असतं आपल्याला. ठीक आहे. आणि रॉंग अवॉइड करायचं असतं. कंपनी रिफ्युजेस टू एंगेज इन अ ब्रायबरी, करप्शन. ठीक आहे. तुम्ही एखादी कंपनी आहे तिला म्हणता की बाबा ती कंपनी बॅड ॲक्शन, क्वालिटी देत नाही, काय नाही. त्याच्यानंतर काय करते गव्हर्नमेंटला, तुम्ही आम्हाला प्रमोट करा, हे करा, त्याच्या थ्रू काय करणार आहे, लाच देणार आहे. ह्या गोष्टी सगळ्या अवॉइड केल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे, डिओन्टॉलॉजिकल अप्रोच काय सांगतं आपल्याला, ऑलवेज राईटच्या दिशेने गेलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी कसं राईटच्या दिशेने गेलेली आहे. ॲडजस्ट टू द स्ट्रिक्ट इथिकल स्टँडर्ड्स इव्हन ड्युरिंग टायलेनॉल क्रायसिस. टायलेनॉल क्रायसिसमध्ये कसं कन्झ्युमर सेफ्टी आणि ला महत्त्व दिलं प्रॉफिटच्या वरती. ठीक आहे. हे गोष्टी हे जॉन्सन अँड जॉन्सन आपल्याला दाखवलेलं आहे. व्हर्च्यू इथिक्स काय, काही आपल्याला इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स असतात, जसं ऑनेस्टी, इंटिग्रिटी, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी. ह्या गोष्टी फॉलो करून चालणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ते व्हर्च्यू इथिक्स सांगत असतात आपल्याला. अ सीईओ प्रमोट्स कल्चर ऑफ इंटिग्रिटी, ट्रान्सपरन्सी विद इन द ऑर्गनायझेशन. पॅटागोनिया एक कंपनी आहे, त्याच्यात सीईओ कसं काम करतो ते सांगितलेलं एक्झाम्पल थ्रू तुम्ही वाचू शकता. राईट बेस अप्रोच. राईट बेस अप्रोच म्हणजे काय असतं? रिस्पेक्टिंग
अँड प्रोटेक्टिंग इंडिव्हिज्युअल राईट्स सच एज ह्युमन राईट्स, प्रायव्हसी, फ्रीडम ऑफ स्पीच. हे इंडिव्हिज्युअलचे राईट्स जे असतात ते प्रोटेक्ट केले पाहिजेत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यासाठी हे राईट्स अप्रोच खूप गरजेचं आहे. आणि ही कंपनी काय करते, अ टेक कंपनी इन्शुअर्स दॅट युजर डेटा प्रोटेक्टेड अँड प्रायव्हसी इज मेंटेन्ड ॲट इव्हन कॉस्ट ऑफ पोटेन्शियल प्रॉफिट्स. ठीक आहे, त्याच्यामुळे हे इंडिव्हिज्युअल राईट्स खूप गरजेचं आहे. तुम्ही ऐकलं असतं ॲपलचं एक्झाम्पल. सध्या हे अरविंद केजरीवालला अटक केल्यानंतर त्याचा फोनचं जे इश्यू झाला होता, ठीक आहे, ईडीने बोलला होते फोन अनलॉक करून द्या ॲपलला. ॲपलने म्हणलं आमचे कस्टमर्स आमच्यासाठी देव आहेत, आम्ही तुम्हाला काढू देत नाही, आमची प्रायव्हसी सिक्युरिटी आहे, आम्ही ते फॉलो करतो. इव्हन ते डोनाल्ड ट्रम्प बी यांच्या विरोधात गेलं होतं ॲपलच्या. डोनाल्ड ट्रम्पला, FBI ला, त्यांच्या ह्याला यांनी ॲपलने दिले नव्हते, सिक्युरिटी तोडून दिलीच नव्हती. तसं हे एक स्टँडर्ड आपली प्रोटेक्शन केलं पाहिजे कस्टमरचं आपल्या. ठीक आहे, राईट्स प्रोटेक्ट केले पाहिजे. त्याच्यासाठी हे एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहे. जस्टिस अप्रोच काय, प्रत्येकाला फेअरनेस, इक्वेलिटीने वागणूक दिली पाहिजे आणि बेनिफिट्स आणि बर्डन्स आर डिस्ट्रीब्युटेड जस्टली अमंग ऑल स्टेक होल्डर्स. ठीक आहे, एकाला बेनिफिट देणार आहे, एकाला तुम्ही लॉसेस देणार आहे असं नसतं, सगळ्याला इक्विटेबिलिटी दिलं पाहिजे. आणि हे जस्टिस अप्रोच सांगतं आपल्याला. ठीक आहे, अ कंपनी इम्प्लिमेंट्स इक्वल पे फॉर इक्वल आवर्स. खूप गरजेचं आहे. मेन आणि वुमेन जे पण असतील इक्वल काम करत आहेत तर इक्वल पे दिलं पाहिजे. तर वुमेन आहेत त्याच्यामुळे त्यांना डिस्क्रिमिनेशन करायचं, मेन आहेत त्याच्यामुळे त्यांना करायचं असं नाही. इक्वल पे, इक्वल वर्क. तर हे आपलं जस्टिस अप्रोच आपल्याला सांगत असतं. तर कंपनी काय, कंपनीमध्ये हे बघू शकता तुम्ही एक्झाम्पल. इन डिटेल वाचा, आपल्याला खूप कमी टाईम असल्यामुळे आपण हे फास्टमध्ये कव्हर करत आहोत. ठीक आहे, तुम्ही वाईट मानून घेऊ नका. सगळ्यांना जेन्युइन ओपिनियन आहे आपलं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे कोलबर्ग्स कॉग्निटिव्ह मॉरल डेव्हलपमेंट आहे, CMD. कोलबर्ग CMD खूप महत्त्वाचं आहे. CMD मॉडेल. CMD मॉडेलमध्ये काय असतं, 6 स्टेजेस आहेत आणि 3 लेवल्स आहेत. 3 लेवलवरती काम करते. हे सगळ्यात पहिलं आहे प्री कन्व्हेन्शनल लेवल, कन्व्हेन्शनल लेवल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, स्टेज 5, स्टेज 6. ह्याच्यामध्ये आपल्या चाइल्डला स्टेज 1 मध्ये म्हणतो आपण चाइल्डला प्री कन्व्हेन्शनल स्टेज. स्टेज 1 मध्ये येतं कोणकोणते चाइल्ड्स येतात, 3 वर्ष ते 7 वर्षामध्ये. कन्व्हेन्शनलमध्ये काय येतात, 8 वर्ष ते 14 वर्षाच्या मधले येतात. आणि अबोव 14 वर्षाचे हे पोस्ट कन्व्हेन्शनलमध्ये येतात. तर कसं गरज आहे यांची, हे कोलबर्ग मॉडेल काय सांगतं, हे 3 लेवल्स खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं आहे प्री कन्व्हेन्शनल लेवल. त्याच्यामध्ये स्टेज 1 काय सांगतं आपल्याला, ओबिडियन्स आणि पनिशमेंट ओरिएंटेशन. आपले चाइल्ड जे असतं ना स्टेज 1 साठी ऑलवेज पनिशमेंट अवॉइड करण्यासाठी काम करत असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही लहान असताना बघितलं असेल, तुमचे टीचर्स होमवर्क देतात, नाही दिले तर तुम्हाला छडीनं मार भेटायचा. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, काही करून 5 पेजेसचं होमवर्क आहे तुमचं, तर तुम्ही 2-3 पेजेस तर लिहून जायचं. कशासाठी, तर मार वाचवण्यासाठी. तर हे अवॉइड पनिशमेंट हे असतं. लहान लेकरांमध्ये काय पनिशमेंट अवॉइड करण्यासाठी हे पहिली स्टेज असते. सेकंड स्टेज काय असते, इंडिव्हिज्युअलिझम आणि एक्सचेंज. सेल्फ इंटरेस्टसाठी गोष्टी आपण काम करत असतो. चाइल्ड काय म्हणतो मित्राला, माझ्या ह्यावेळेस होमवर्क नाही झालं, तू करून दे ना थोडं, तुझं झालेलं आहे, मी नेक्स्ट टाइमला तुला करून देतो. म्युच्युअल बेनिफिट्स. ठीक आहे, म्युच्युअल बेनिफिट्सला एकमेकाला आपण हे करत असतो. सेल्फ इंटरेस्ट आपण ह्याच्यामध्ये ठेवत असतो. हे 2 गोष्टी आहेत, पनिशमेंट अवॉइड करणे आणि सेल्फ इंटरेस्ट प्रोटेक्ट करणे, इंडिव्हिज्युअल एक्सचेंज करणे. ठीक आहे, तर हे स्टेज 1, स्टेज 2 हे लेवल 1 मध्ये येतात. प्री कन्व्हेन्शनल लेवल. लेवल 2 काय असतं, कन्व्हेन्शनल लेवल. गुड इंटरपर्सनल रिलेशनशिप, गुड बॉय ॲटिट्यूड. गुड बॉय ॲटिट्यूड काय असतं, एखादा स्टुडंट असतो, डिसिप्लिन असतो, सर मॅडम करत असतो शाळेमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये, एकदम स्टँडर्ड रूल्स फॉलो करतो आपल्या शाळेचे वगैरे सर्व, आणि तो एक गुड बॉय ॲटिट्यूड क्रिएट करत असतो. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण हे गुड रिलेशनशिप. ठीक आहे, तर त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे मी. स्टेज 4 काय, सोशल ऑर्डर. समाजामधले लॉ अँड ऑर्डर फॉलो करणे, सगळे रूल्स फॉलो करणे, गव्हर्नमेंटचे रूल्स फॉलो करणे, शाळेचे रूल्स फॉलो करणे, घरच्या आईवडिलांचे रूल्स फॉलो करणे. जसं तुम्ही सिग्नलला गेले, तुम्हाला सांगितलं लाल लाईट आहे, तर लाल लाईटला तुमची गाडी थांबली पाहिजे. हे असे रूल्स असतात, हे ह्या स्टेजमध्ये डेव्हलप होत असतात. आणि हे डेव्हलप जर प्रॉपर झाले तर तो इथिकल माणूस बनत असतो. त्याच्यामुळे एक कोलबर्ग मॉडेल आपल्याला सांगतं, ह्या लेवलला, ह्या स्टेजला हे असे रूल्स त्याला हे केले पाहिजेत, माइंडमध्ये त्याच्या इम्प्लिमेंट केले पाहिजेत. ठीक आहे, लास्ट लेवल आहे आपली पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल. हे ॲडल्टसाठी असतं. काय असतं, सोशल कॉन्ट्रॅक्ट आणि इंडिव्हिज्युअल राईटसाठी काम करत असतं. काय, एखादा माणूस आहे आपल्या समाजामध्ये वाईट होत आहे, तर त्याच्या विरोधात आवाज उठवतो आपण, त्याच्या विरोधात लढत असतो. तसंच आपल्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. IPC सेक्शन 397 अडल्टहुडसाठी, सेम सेक्स मॅरेजसाठी आपल्या सुप्रीम कोर्टाने चांगली लढाई दिली होती. सगळ्या लॉयर्सने सुप्रीम कोर्टात लढले होते. गव्हर्नमेंट त्याच्या विरोधात होतं की अडल्टहुड हे बॅन केलं पाहिजे, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरचं बॅन हटवलं. तर हे सगळ्याच्या सोशल एफर्ट्समुळे झालेलं आहे. सगळ्यांनी आपल्या राईट्ससाठी लढलेलं आहे. त्याच्यामुळे हे लढाऊ वृत्ती जी असते ना, हे अडल्टहुडमध्ये येत असते. आणि लास्ट आहे युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स. सेम आहे, युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स फॉलो करण्यासाठी आणि आपले राईट्स प्रमोट करण्यासाठी हे अडल्ट काम करत असतो. काय असते युनिव्हर्सल इथिकल प्रिन्सिपल्स, अगेन्स्ट अनजस्ट लॉजच्या आपल्याला विरोधात काम करायचं असतं आणि प्रिन्सिपल ऑफ जस्टिस आणि इक्वॅलिटी प्रमोट करायची असते. हे कोलबर्ग्स मॉडेल सांगितलेलं आहे. हे लिहू शकता. फर्स्ट स्टेज आहे पनिशमेंट अवॉइड करण्याची, सेल्फ इंटरेस्ट आहे सेकंड स्टेज, थर्ड आहे गुड बॉय ॲटिट्यूड, फोर्थ आहे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे, फिफ्थ आहे सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि लास्ट आहे इथिकल प्रिन्सिपल्स. हे स्टेजेस आहेत. कोणकोणते स्टेजेस काय काय लेवलला पाहिजेत, कोणकोणते एजेस आहेत त्याच्यासाठी हे इन डिटेल दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. ठीक आहे,
तरी आपण PYQ बघूया कसे कसे आलेले आहेत. ठीक आहे. रिलेट एनी 5 मॅनेजमेंट लेसन्स डिराइव्ड फ्रॉम इंडियन हेरिटेज विथ द करंट मॅनेजमेंट सिनॅरिओज. ठीक आहे. 5 मॅनेजमेंट लेसन कुठून कुठून घेतलेलं आहे आपण? वेदासपासून घेतलेलं आहे मॅनेजमेंट लेसन, रामायणापासून घेतलेलं आहे, महाभारतापासून घेतलेलं आहे, आपल्या ऑदर अर्थशास्त्रापासून, कौटिल्याच्या अर्थशास्त्रापासून घेतलेलं आहे. कोणकोणते घेतलेले आहेत? लिडरशिप कशी असते, स्ट्रॅटेजिक थिंकिंग काय असते, कसं कोलॅबोरेटिव्ह अप्रोच पाहिजे, सगळ्यांनी एकत्र काम करून कसं चाललं पाहिजे. ठीक आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट पाहिजे त्याच्यामध्ये. ह्या सर्व गोष्टी आपण ह्या शिकलेल्या आहेत, सगळ्या मॅनेजमेंट गोष्टी. ठीक आहे. हे मॅनेजमेंट लेसन हे कंबाईन जेवढे जेवढे शिकलेलं आहे आपण सगळे इम्प्लिमेंट करून ह्या क्वेश्चनमध्ये लिहायचं. हे PYQ क्वेश्चन आहे, 10 मार्कला आलेला आहे. ठीक आहे. याचा आन्सर लिहायचा असं. लिडरशिप शिकलेला आहे आपण, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग शिकले, वर्क लाईफ बॅलन्स शिकलेला आहे. ठीक आहे. टीम वर्क शिकलेला आहे महाभारतापासून. हे लिहिलेलं आहेत. भगवद्गीतापासून काय शिकले, अर्थशास्त्रापासून काय शिकलेलं आहे आपण. ठीक आहे. महाभारतापासून काय शिकले, उपनिषद वेदासमधनं काय शिकलं, इथिकल कंडक्ट कसं पाहिजे, हे गोष्टी इन डिटेल वाचू शकता तुम्ही. ह्याचा आन्सर पण लिहू शकता. ठीक आहे. हे PYQ होतं. आणखी एक PYQ आहे, इंटरप्रिट द इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस इथिक्स ॲट वर्क प्लेस विथ सुटेबल एक्झाम्पल. ठीक आहे. तर आपण मागच्या वेळेस पण बघितलेलं आहे वेगवेगळे एक्झाम्पल्स, त्याचंच इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. कसं आहे, वेगवेगळे बिझनेस इथिक्सचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर सगळ्यात पहिलं बिल्डिंग ट्रस्ट आणि ठीक आहे, ट्रस्ट डेव्हलप करण्यासाठी आहे, पॉझिटिव्ह वर्क एन्व्हायरमेंट करण्यासाठी आहे, त्याच्यानंतर आहे लिगल कंप्लायन्स करण्यासाठी आहे. ठीक आहे. इन्हान्सिंग डिसिजन मेकिंग घेण्यासाठी आहे. ठीक आहे. 3 अट्रॅक्टिव्ह अँड रिटेनिंग टॅलेंटसाठी आहे, प्रिव्हेंटिंग फ्रॉड मिसकंडक्टसाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इन्हान्सिंग कस्टमर रिलेशनशिप आहे, सस्टेनेबल लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी आहे, सक्सेससाठी आहे. हे गोष्टी आहेत, तुम्ही वाचा. हे PYQ मी दिलेलं आहे, अटॅच केलं. त्याचे मी PDF देऊन टाकतो आणि तुम्ही जस्ट वाचून जास्तीत जास्त स्कोर करा. एकदम तुमच्या वेने विचार करून बनवलेलं आहे PDF, सिंपल पॉईंट्समध्ये बनवलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, विद्यार्थ्यांना आपल्या बाकी मित्रांना वगैरे शेअर करा. फास्टमध्ये बनवलेलं आहे, आणखी एकदा सांगतो, त्याच्यामुळं थोडं फास्ट सेशन झालेलं आहे, कवर करून घ्या. धन्यवाद इथंपर्यंत आलात त्याच्याबद्दल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच आणि सबस्क्राईब करा.